नमस्कार सर्वांना. मी आता परत एक नवीन व्यक्ती घेऊन येत आहे, वैशाली मॅडम. आणि वैशाली मॅडम स्वतःचा एक बिझनेस त्यांनी सुरू केलेला आहे, जे कच्चे तेलाचा बिझनेस आहे तो. आणि जसं आता सिरीज आपण केलेली आहे वुमेन एंटरप्रेनर्सची, महिला उद्योजिका, त्याच्यामधलेच ह्या मॅडम आहेत. ह्या मॅडम ठाण्यामध्ये राहत आहेत आणि त्यांनी तिथेच तो बिझनेस सुरू केलेला आहे. तर नमस्कार मॅडम. नमस्कार. आणि नमस्कार. थँक्यू तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आणि तुमचं स्वतःचं थोडंसं इंट्रोडक्शन द्या. येस, नमस्कार. माझं नाव वैशाली राजेंद्र कंकाळ. तर बॉर्न अँड बॉटअप सोलापूर आणि आता सध्या ठाणे येथे स्थायिक झालेली आहे. तर माझं एज्युकेशन म्हणाल तर मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि त्यानंतर मी मास्टर्स इन मॅनेजमेंट सायन्स केलेला आहे. मला 15 वर्षापेक्षाही जास्त पॉवर जनरेशन मधला एक्सपिरियन्स आहे. आणि आता सध्या मी केसरबाग कॉटेज इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी चालवते 2020 पासून, ज्यामध्ये आम्ही हेल्दी लाईफस्टाईल ही इंट्रोड्यूस केलेली आहे. जसं किचनमध्ये लागणारे कम्प्लीट A to Z केमिकल फ्री ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आम्ही देतो, लाईक कोल्ड प्रेस ऑइल्स, गिरकाऊ घी, ऑर्गॅनिक ग्रोसरीज आणि स्वीटनर्स, नॅचरल स्वीटनर्स, अशी एक कम्प्लीट सगळे होममेड आटा, चक्की फ्रेश आटा, भाजणी, अशी कम्प्लीट एक आम्ही केमिकल फ्री रेंज किचनमध्ये लागणारी इंट्रोड्यूस केलेली आहे. हां मॅडम, मी असे टी शर्टवर कोट लिहिते, तर मी सगळ्यांना गिफ्ट देते. तर हे माझं टोकन ऑफ अप्रिसिएशन. थँक्यू व्हेरी मच. आणि जसं मॅडम, जसं मला तुमच्याबद्दल थोडंसं माहिती आहे की तुमची जी फॅमिली आहे तर तुमच्या 6 बहिणी आहेत आणि 6ही बहिणी खूप चांगल्या शिकलेल्या आहेत आणि त्या चांगल्या वेल सेटल आहेत. तर त्यांच्याबद्दल थोडंसं, तुमच्या फॅमिलीबद्दल थोडं सांगितलं तर खूप महिलांना त्याचा उपयोग होईल. नक्कीच. तर जसं मी आत्ताच माझ्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की माझं पूर्ण शिक्षण हे सोलापूरमध्ये झालं आणि माझे आई वडील हे असे खूप शिकलेले नाही आहेत. अगदी आई तर अगदीच माझी 5वी 6वी त्या काळात शिकलेली होती आणि आम्ही 6 बहिणी सॉरी. तर 6 बहिणींपैकी सगळ्यांचं एकदम छान एज्युकेशन झालेलं आहे. जसं माझ्या 2 बहिणी डॉक्टर आहेत आणि आम्ही बाकीच्या जणी इंजिनियर आहोत. आणि जी मोठी बहीण आहे माझी, ती गायनेकॉलॉजिस्ट आहे. त्यानंतर माझी अजून एक मोठी बहीण आहे, ती फिजिशियन आहे आणि ते स्वतःचं हॉस्पिटल चालवतात. आणि मोठी बहीण सोलापूर कॉर्पोरेशन हॉस्पिटलमधून हेल्थ ऑफिसर म्हणून आत्ताच नुकतीच रिटायर झालेली आहे. आणि बाकीच्या सगळ्या माझ्या पाठच्या बहिणी पण सगळ्या आपापल्या फील्डमध्ये अगदी टॉपला छान परफॉर्म करत आहेत. नक्की. आता जसं सगळ्या बहिणी तुमच्या एवढ्या शिकलेल्या आहेत, चांगल्या आहेत, त्याचं कारण काय असेल की सगळ्या बहिणी एवढ्या चांगल्या हुद्द्यावर गेल्या आहेत? तर ह्याचं कारण मला एकच वाटतं की आई वडिलांचा घरून मिळालेला पाठिंबा, त्यांचा सपोर्ट. की अगदी मी म्हणजे त्या काळात, म्हणजे ती 35-40 वर्षापूर्वीची मी आता गोष्ट करते की त्या काळामध्ये सुद्धा की बाहेरचं वातावरण तसं नसतानाही माझ्या आई वडिलांनी, आम्ही केवळ मुली आहोत म्हणून आम्हाला कधीही कुठलीही बंधनं घातली नाहीत. त्यांनी आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि आम्हाला पुढे सगळं परफॉर्म करण्याच्या संधी दिल्या. केवळ बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मुलींमध्ये खूप सारं टॅलेंट असतं, पण अशा छोट्या गावांमध्ये घरच्या प्रोत्साहन मिळालं नसल्यामुळे की त्या पुढे जाऊ शकत नाहीत आपापल्या फील्डमध्ये. पण आम्ही त्या बाबतीत खूपच स्वतःला भाग्यवान समजतो की असे आई वडील मिळाले की जे आम्हाला सगळीकडे प्रोत्साहित करायचे. भले स्वतः शिकलेले नव्हते, पण आम्हाला आमच्याकडून समजून घ्यायचे की तुम्ही नक्की काय करणार आहात, आणि सगळीकडेच त्यांचं आम्हाला प्रोत्साहन मिळालं. आणि केवळ ते एकच कारण आहे की जे आम्ही आमच्या फील्डमध्ये आत्ता व्यवस्थित सगळ्याजणी परफॉर्म करत आहोत. तुमच्या आत्ताचा जो व्हेंचर आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यायला तर बरं होईल. आता सध्या जे मी केसरबाग कॉटेज इंडस्ट्रीज नावाची कंपनी चालवते, 2020 मध्ये मी ह्याची स्थापना केली होती. जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे. त्यानंतर मी लग्नाच्या आधी 4 ते 5 वर्ष जॉब करत होते. अगदी टेल्को सारख्या कंपनीमधून माझी सुरुवात झाली होती आणि तिथे मी पूर्ण पॉवर जनरेशन फील्डमध्ये काम केलेलं आहे. आणि लग्नानंतर करिअरमध्ये थोडा नोकरीमध्ये ब्रेक घेतला आणि त्यानंतर मी ठरवलं की आपलं राहिलेलं एज्युकेशन पूर्ण करायचं आहे. आणि ऑब्व्हियसली माझ्या घरच्यांचा, जसा आई वडिलांचा मला पाठिंबा नेहमीच मिळाला, तसा माझ्या सासरकडून पण मला नेहमीच पाठिंबा मिळाला.
आणि त्या माझ्या लिटरली माझ्या पतीच्या आग्रहाखातर मी ऍडमिशन घेतली आणि मी 3 वर्ष लग्नानंतर शिकले आणि मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन इन मार्केटिंग मॅनेजमेंट सायन्स हे मी कम्प्लीट केलं त्या काळामध्ये. आणि त्यानंतर मी स्वतःच ठरवलं की मुलं लहान असेपर्यंत मला जॉब वगैरे करायचा नाहीये, 8 ते 10 तास मला कुठे बाहेर गुंतून पडायचं नाहीये, की मी असं काहीतरी करेल की जिथे मी माझ्या मुलांबरोबर पण व्यवस्थित वेळ देईल. कारण मला ती माझी प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी वाटायची नेहमीच की मुलांना हा वेळ दिलाच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. आणि म्हणून मी स्वतःच ठरवलं की मी 8 ते 10 तासाची नोकरी नाही करणार आणि मी माझ्या मुलांना सांभाळून राहिलेल्या वेळेत मी स्वतःचा काहीतरी स्वतःला डेव्हलप करणार, स्वतःचा बिझनेस सुरू करणार. आणि तेव्हा मी सुरू पण केला बिझनेस की पॉवरिका इलेक्ट्रॉनिक्स नावाची माझी कंपनी मी अहमदनगरमध्ये स्थापन केली होती, की ज्याच्यामध्ये की पहिले जे माझं पॉवर जनरेशन मधला अनुभव होता त्या अनुभवाच्या आधारे मी डोमेस्टिक इन्व्हर्टर्स मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं होतं. आणि त्या काळामध्ये नगरसारख्या छोट्या शहरांमध्ये ऑलमोस्ट 6-7 तासाचं लोड शेडिंग असायचं. त्यामुळे माझ्या प्रोडक्टला खूप चांगलं मार्केट मिळालं. तिथे जवळजवळ 500 पेक्षा जास्त मी इन्स्टॉलेशन केले अराउंड अहमदनगर. आणि ते जे सक्सेसफुली आत्ता पण चालतात त्यातले बरेचसे इन्व्हर्टर, म्हणजे आजही मी अहमदनगरला गेल्यावर मला काही कस्टमर माझे असे आहेत की आवर्जून सांगतात की मॅडम तुम्ही तेव्हा दिलेला इन्व्हर्टर आम्ही अजून वापरतोय म्हणून. तर हे सगळं चालू असताना मध्ये थोडा परत एक ट्विस्ट आला की हजबंडची माझ्या ट्रान्सफर झाली. त्याच्यानंतर आम्हाला अहमदनगर सोडायला लागलं आणि मी तो बिझनेस क्लोज केला. आणि आम्ही त्यानंतर जवळजवळ 5 ते 6 वर्ष बरेच शिफ्टिंग चालू होते बऱ्याच ठिकाणी. दर 2-2 वर्षांनी आम्ही सिटी बदलत होतो, कधी स्टेट पण बदललं, गोव्यामध्ये पण होतो काही काळ. तर या 6 ते 7 वर्षामध्ये परत माझं थोडंसं करिअर बॅकफुटलं गेलं, म्हणजे थांबावं लागलं थोडंसं, कारण खूप सारे चेंजेस चालू होते लाईफमध्ये. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही परत ठाण्याला सेटल झालो येऊन, मग मी तिथे परत एक व्यवसाय सुरू केला, व्हीटेक इलेक्ट्रोकॉन नावाचा. पण मी एक नक्की तुम्हाला ह्या सगळ्या माझ्या ज्या जर्नीमध्ये एक सांगू इच्छिते जरूर तुम्हाला, की मी स्वतःला कुठे ना कुठे नेहमीच अपडेटेड ठेवत गेले. की म्हणजे ठीक आहे मी जॉब करते म्हणजेच सगळं आहे असं काही नाहीये. मी घरी बसून पण मी स्वतःला अपडेट ठेवलं, मी काही ना काही नवीन नवीन शिकत गेले. आणि तसंच ठाण्यामध्ये आल्यानंतर की मी सोलर एनर्जीचे काही वर्कशॉप केले, MSME कडून कंडक्ट होतात. त्या वर्कशॉप अटेंड केल्यानंतर त्यांच्याकडून आयडियाज घेऊन त्यांच्या सपोर्टने मी व्हीटेक इलेक्ट्रोकॉन नावाची कंपनी स्थापन केली ठाण्यामध्ये, ज्याच्या अंडर आम्ही सोलर रूफटॉप इन्स्टॉलेशन करायचो. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे जे पाण्याचे मोटर्स असतात त्यांना सोलरवर कन्वर्ट करून देण्यासाठी आम्ही त्यांना मदत करायचो. तर ही कामं मी व्हीटेक इलेक्ट्रोकॉनमध्ये सुरू केली होती. तर हा जो ऑइलचा व्हेंचर जो सुरू केला आहे त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे सुरू करण्यापासून? मग आता हे व्हीटेक इलेक्ट्रोकॉन व्यवस्थित मी इस्टॅब्लिश केली होती, पण मध्ये जसं कोविड आला, कोविडमध्ये बऱ्याच खूप सारे चेंजेस झाले, सगळ्यांच्याच लाईफमध्ये झाले. तसंच आमच्या पण बाबतीत तसं झालं. व्हीटेक इलेक्ट्रोकॉनमध्ये जे इन्स्टॉलेशन होते तेव्हा ते थोडेसे थांबले होते, होल्डवर होते. आणि मला थोडा मध्ये विचार करायला वेळ मिळाला की ह्या सगळ्याच्या बरोबरीने आपण अजून काय आहे का, आपलं जे पॅशन आहे ते कसं पूर्ण करू शकतो, ह्याचा मी नक्कीच त्याच्यामध्ये विचार करायला सुरुवात केली. कारण व्हीटेकमध्ये इन्स्टॉलेशन व्यवस्थित चालू होते, सगळंच व्यवस्थित चालू होतं, पण ते थोडंसं माझ्यासाठी स्ट्रेसफुल होत होतं. आणि त्यामध्ये जरा मला सॅच्युरेशन पण आलं होतं टेक्निकल फील्डमध्ये. जसं हे सगळं आधीपासून ही बिझनेस वगैरे सगळं मी हे सिंगल हँडेडली करत होते. आपण 1 वुमन आर्मी असं म्हणू शकतो. तर हे सगळं हँडल करता करता, आणि कसं असतं प्रत्येक स्त्रीला, तुम्ही कितीही बिझनेसमध्ये तुमच्या करिअरमध्ये टॉपला असाल तरी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या अवॉइड करता येत नाहीत. खरंय. त्याच्यामुळे ह्या सगळ्यामध्ये थोडंसं मला स्ट्रेसफुल होत होतं हे सगळं बॅलन्स करणं. त्यामुळे मी असा विचारच करत होते की मी अजून काय करू शकते ह्याच्यामध्ये, की जे माझं पॅशन पण आहे, ज्यात माझी आवड पण आहे. आणि तेव्हा मला सुचलं की मी आपल्या हेल्दी जे किचन प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये मी खूप छान करू शकते. कारण मला लहानपणापासून या हेल्दी फूड प्रोडक्ट्सची ह्याच्याविषयी एक विशेष कनेक्शन आहे. माझे आजोबा फार्मर होते, आम्ही त्यांच्या शेतावर लहानपणी दिवस बरेच काढलेले आहेत. तेव्हा मी हे सगळं जवळून बघितलं होतं, त्याच्यामुळे ते एक रूट कनेक्शन कुठेतरी तिथे होतं. आणि मी विचार केला की ह्याच्यामधूनच आपण हेल्दी काही चांगले प्रोडक्ट्स किचन मधले लोकांना देता येतील का.
आणि म्हणून मी 2020 मध्ये केसरबाग कॉटेज इंडस्ट्रीजची स्थापना केली. व्हेरी गुड. आता जसं तुम्ही म्हटलात की तुमचे आजोबा किंवा जे बिझनेसमध्ये होते, वडीलही बिझनेसमध्ये होते, तर ते का नाही कंटिन्यू असं वाटलं की कंटिन्यू करावं ते? माझ्या आजोबांचं तर मी म्हटलं शेती होती आणि त्यानंतर माझे वडील जे आहेत तर त्यांचा त्या काळी ना सोलापूरमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सोलापूर इज व्हेरी वेल नोन फॉर चादर मॅन्युफॅक्चरिंग आणि टॉवेल्स, बेडशीट्स हे सगळं तिथे टेक्सटाईल इंडस्ट्री खूप मोठी आहे सोलापूरमध्ये. तर त्यांना जे रॉ मटेरियल लागतो ते सूत असतं तर त्याच्या डाईंग, वेगवेगळ्या कलरमध्ये डाईंग करण्याचा बिझनेस माझ्या वडिलांचा होता. आणि त्या काळामध्ये असं कधी वाटलं नाही की आपण या बिझनेसमध्ये जावं, असं त्या काळी नाही वाटलं. कारण बऱ्याच तुम्हाला माहिती असेल तो काळच असा होता की थोडे चांगले मार्क आहेत, तुमच्याकडे थोडं टॅलेंट आहे, की जास्त करून इंजिनियर आणि डॉक्टर हे दोनच ऑप्शन सगळ्यांना माहिती होते. हे जे आता अगदी वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आता आपल्या मुलांना आपण देतोय ते हे आत्ता आपल्याला इंट्रोड्यूस झालेले आहेत. तर त्यावेळेस एवढ्या ऑपॉर्च्युनिटी नव्हत्या, त्याच्यामुळे चांगले मार्क्स मिळाले की आयदर तुम्ही डॉक्टर व्हा किंवा इंजिनियर व्हा. आणि त्याप्रमाणे मी ते पुढं इंजिनियर झाले आणि त्यातच माझं करिअर परस्यू केलं. मग आता ते बिझनेस बंद झालाय का तुमचा जो तो वडिलांचा? हो, वडिलांचा बिझनेस आता वडील नाही करत तो बिझनेस. ओके. तर तुम्ही तुमच्या वडिलांकडून काय गोष्टी शिकल्या बिझनेसच्या बाबतीत, की त्या तुम्हाला असं वाटतं की त्या अप्लाय करायला पाहिजे किंवा तुम्ही अप्लाय करत आहात? येस, वडिलांकडून हे तर मी नक्कीच शिकले की बिझनेस जर का तुम्हाला सक्सेसफुली करायचा असेल तर तुमचं नेटवर्किंग हे खूप चांगलं असलं पाहिजे. नेटवर्किंग जितकी माणसं तुमच्या जोडलेली असतील तितकं तुम्हाला बिझनेस सक्सेसफुली करता येतो, तेवढी तुम्हाला हेल्प होते बिझनेस ग्रो होण्यासाठी. आणि त्यानंतर दुसरं सोशल काही रिस्पॉन्सिबिलिटीज आपण घेतल्या पाहिजेत. त्या घेतल्याने आपण जसं समाजाला मदत करतो त्याबरोबरच नक्कीच आपली स्वतःची पण ग्रोथ त्यामध्ये होत असते. तर ह्या गोष्टी मी सगळ्या म्हणजे आज पण माझ्या वडिलांचा खूप मोठं सामाजिक बांधिलकी आहे, खूप ते काम करतात समाजासाठी. तर त्यांची ही जी ज्या नेतृत्व गुण आहेत ते मी नक्कीच त्यांच्याकडून शिकले आहे, वडिलांकडून. ओके. आणि जसं तुम्ही म्हटलात की तुमच्या सगळ्याच बहिणी शिकल्या, मोठ्या हुद्द्यावर पण आहेत, काय कारण असू शकतं की सगळ्याच मुली चांगल्या शिकल्या पण आणि चांगल्या हुद्द्यावर पण गेल्या? तर जसं मी आत्ताच सांगितलं की त्याप्रमाणे घरून मिळालेला सपोर्ट आणि त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास हा नक्कीच आमच्या डेव्हलपमेंटमध्ये कुठे ना कुठे त्याचा खूप मोठा वाटा आहे. की त्यांनी त्या काळी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला पाठिंबा दिला नसता तर आम्ही इतके ग्रोथ झालो नसतो असं मला वाटतं. त्यामुळे आई वडिलांनी आपल्या मुलींवर विश्वास ठेवणं आणि त्यांना पाठिंबा देणं हे खूप खूप गरजेचं आहे. आणि जसं तुम्हाला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे, तुमचे मिस्टर पण जॉबला आहेत आणि चांगल्या हुद्द्यावर आहेत आणि ते पण जास्त बिझी असतात. त्याच्याच बरोबर तुमचे मिस्टरांचे खूप सारे ट्रान्सफर झाले, त्यावेळेस तुम्ही पण घर ट्रान्सफर केली, मुलांची शिक्षण पण ट्रान्सफर झाले. तर एवढं सगळं मॅनेज करताना तुम्ही कसं काय तरी पण बिझनेस असं आतापर्यंत मॅनेज करू शकल्या? हे खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे साधी गोष्ट नाहीये ही. हा, ऍक्च्युली कसं आहे की सुरुवातीपासूनच ऍक्सेप्टन्स हा खूप ह्या गोष्टीला मी खूप प्राधान्य देत आले की जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट एकदा ऍक्सेप्ट करताना मग त्याच्यानंतर तुम्हाला कशाचाच त्रास होत नाही. जसे शिफ्टिंग झाले, नवीन ठिकाणी गेलो, मी ऍक्सेप्ट करत गेले आणि माझ्या मुलांना पण तो एक खूप फायदा झाला. जसं तुम्ही असं म्हणता की बऱ्याच जणांना असं वाटतं की इतके सारे ठिकाणं बदलले तर नक्कीच नुकसान झालं असेल मुलांचं शिक्षणाचं, हे पण नाही. मी तर तसं म्हणणार नाही. की माझा नेहमीच दृष्टिकोन असा असतो की कुठलीही घटना जेव्हा घडते तेव्हा त्याचे प्रोज आणि कॉन्स जेव्हा असतात तेव्हा वी शुड फोकस ऑन प्रॉन्स ओनली. तर आपल्याला त्यातून बेनिफिट्स काय मिळाले हे आपण नक्कीच बघितलं पाहिजे आणि ते जर आपण त्याच्यावर फोकस करून चाललो तर आपल्याला त्याचा पुढे जाऊन नक्कीच फायदा होतो. जसं आमच्या शिफ्टिंग मध्ये माझ्या मुलांना ऍक्सेप्टन्स हा खूप आला की कुठेही तुम्ही कुठल्याही शाळेत गेला, कुठल्याही वेगवेगळ्या सर्कलमध्ये गेला, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची मुलं असतात, त्याच्यामुळे ते शेअरिंग, केअरिंग, त्यांच्याबरोबर ऍडजस्टमेंट्स हे सगळे माझी मुलं खूप चांगली शिकली त्या काळापासूनच शाळेतल्या. आणि त्यामुळे आत्ता पण ती सक्सेसफुली व्यवस्थित सगळीकडे मॅनेज करू शकतात.
हे नक्कीच खूप मोठा फायदा आहे. आणि जो मुलांना झाला तसा तो फायदा मला पण नक्कीच झाला, की खूप चांगल्या प्रकारे मी ऍक्सेप्ट करायला शिकले सगळ्या गोष्टी. ग्रेट. जसं तुम्ही आता खूप छान बोललात की प्रोज अँड कॉन्स मध्ये फक्त तुम्ही प्रोजच बघितले पाहिजे, म्हणजे कोणतेही जीवनामध्ये काशीही घटना घडली किंवा कोणतीही परिस्थिती आली तर त्याच्यातून चांगलंच समजलं पाहिजे आणि चांगलंच केलं पाहिजे आहे. तर हे खूप मला तुमचं वाक्य आवडलं. आणि एवढं सगळं करताना तुम्ही तुमच्या बिझनेसचा मार्केटिंग अँड फायनान्स कसं करतात? कारण की खूप लोकांचं म्हणणं असं असतं की मॅडम आमच्याकडे फायनान्सच नसतो, त्यामुळे आम्ही कसं करणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही कशा काय मॅनेज केल्या? हे कसं असतं की फायनान्स हे शेवटी कशावर अवलंबून आहे, तुमच्या बिझनेसचा किती मोठ्या प्रमाणात छोट्या प्रमाणात तुम्ही बिझनेस करता त्यावर अवलंबून आहे की तुमचं फायनान्सचे काय स्ट्रॅटेजीज असले पाहिजे. जेव्हा एखादी स्त्री घरातून छोट्या प्रमाणात बिझनेस करत असते तेव्हा मी हे नेहमीच म्हणेल की आपण बेबी स्टेप्स घेतल्या पाहिजेत. छोटे प्लॅन बनवा, ते अचीव करा, त्याच्यानंतर मग तुमचे पुढचे यामध्ये भले तुम्हाला वेळ लागेल थोडा सेट व्हायला, पण जर का मोठे फायनान्स घेऊन त्याचा स्ट्रेस तुम्हाला नको असेल सध्या, तर हे नेहमीच चांगलं असेल की तुमच्या बेबी स्टेप्स घ्या आणि त्याप्रमाणे तुमची ग्रोथ करा. त्याच्यानंतर सक्सेसफुल आपण बिझनेस करू शकतो. आणि जसं काही म्हणतात की इव्हन गव्हर्नमेंटच्या पण काही स्कीम्स वगैरे असतात, तर त्याच्यात तुम्ही काही यूज केले? येस, गव्हर्नमेंटच्या खूप चांगल्या स्कीम्स आहेत आणि स्पेशली वुमन एंटरप्रेनरसाठी तर खूप चांगल्या स्कीम्स अवेलेबल आहेत. जसं माझ्या व्हीटेक सोलरच्या बिझनेससाठी पण मी PMEGP नावाच्या लोन स्कीमच्या अंडर लोन घेतलं होतं गव्हर्नमेंटकडून आणि त्यातून मला सबसिडी पण मिळाली होती. आणि तसंच आता मी केसरबाग कॉटेज इंडस्ट्रीज जी आता रन करते त्याच्यासाठी पण मी रिसेंटलीच PMFMEचं लोन स्कीम माझी मंजूर झालेली आहे. आणि तुम्ही कसं असतं की तुम्ही बाहेर फायनान्स हा इश्यू कधीच नसतो खरं तर. फक्त जर का तुम्हाला तुमचा बिझनेस नीट स्वतःला माहिती असेल आणि तो तुम्हाला जर का दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता आला की तुमचे काय प्लॅन्स आहेत, तुम्ही कसं करणार आहात पुढे, हे सगळं जर का तुम्हाला व्यवस्थित सांगता आलं तर नेहमीच सगळी समोरची माणसं तुम्हाला हेल्प करायला तयार असतात. आणि त्याच्यामुळे फायनान्स हा कन्स्टंट कधीच येत नाही बिझनेसमध्ये, असा माझा अनुभव आहे. हे खूप छान बोललात की आधी तुम्हाला स्वतःचा बिझनेस व्यवस्थित कळला पाहिजे, तरच तो तुम्ही चांगला व्यवस्थित इम्प्लिमेंट किंवा रन करू शकतात. तर ते एक चांगलं बोललं. आणि हे जे तुम्ही आतापर्यंत जे बिझनेस केलेला आहे त्याच्यातून तुम्ही काय शिकलात? आतापर्यंत बिझनेस केलाय त्याच्यात ह्या जर्नीमध्ये बरंच काही शिकले मी, की त्यातल्या काही मुख्य गोष्टी मला सांगायला नक्कीच आवडतील. की पेशन्स, की तुम्हाला बिझनेसमध्ये कसं असतं की कुठलीही गोष्ट जर का तुम्हाला अचीव करायची असेल तर तो पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. मी आज ही गोष्ट इथे इन्व्हेस्ट केली आहे, ही इंट्रोड्यूस केली आहे, तर मला उद्या त्याचा लगेच रिझल्ट मिळाला पाहिजे असा जर का आपण अट्टाहास धरला नाही, तो पेशन्स आपण आपल्याकडे ठेवला तर तुमचा बिझनेस नक्कीच ग्रो होतो. ही एक गोष्ट अगदी सातत्याने आपण पाळली पाहिजे. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी पाहिजे, की तुमच्याकडे चिकाटी पाहिजे, की तुमच्या बिझनेस मध्ये तग धरून राहिलं पाहिजे, की आज मी एक गोष्ट केली आणि त्याचा जर मला रिझल्ट मिळाला नाही म्हणून मी परत दुसरी गोष्ट करेल, परत महिन्याने तिसरी गोष्ट करेल. तर असं जर केलं तर त्यामध्ये सातत्य जर ठेवलं नाही तर सक्सेस नाही मिळणार. की तुमच्याकडे कन्सिस्टंटली तुम्ही ती एक गोष्ट करत राहिलात तर नक्कीच बिझनेसमध्ये सेटल तुम्ही होऊ शकाल, बिझनेस नक्कीच ग्रो होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट कस्टमर सॅटिस्फॅक्शन. कस्टमर हा मी तर नेहमीच माझे कस्टमर म्हणजे माझे देव आहेत असंच मी म्हणेन. की कस्टमर्सना जेवढं तुम्ही हॅपी कराल, जेवढी तुम्ही सर्व्हिस त्यांना चांगली द्याल, प्रोडक्ट चांगले द्याल, तेवढे कस्टमर हे तुमचं. आता तुम्ही जसा प्रश्न विचारला तुम्ही मार्केटिंगसाठी काय करता, तर मार्केटिंगसाठी काही करायला लागत नाही विशेष सुरुवातीच्या काळात तरी. जेव्हा तुमचे 10 हॅपी कस्टमर असतील तर तेच तुम्हाला अजून 100 लोकांपर्यंत इझिली पोहोचू शकतात. आता बघा ना, माझ्या जर एखाद्या मैत्रिणीने मला काही रिकमेंड केलं तर मी विदाउट एनी सेकंड थॉट मी ती गोष्ट ऑर्डर करते. कारण मला माहिती आहे माझी मैत्रिणीने ते वापरलंय, त्याच्यामुळे ती चुकीचं सांगणार नाही. त्यामुळे असे पर्सनल रिकमेंडेशन देणारा जर का तुमचा एक कस्टमर ग्रुप तुमच्याकडे असेल तर तुमचा बिझनेस ग्रो व्हायला नक्कीच मदत होते. त्याच्यामुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे मी देत राहीन आणि आता पण मी देतेय. म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्यता पाहिजे, पेशन्स पाहिजे आहे कोणतीही गोष्ट करायला, टिकवायला. आणि तुमचं कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि क्वालिटी मेंटेन, कधी नेहमी क्वालिटी मेंटेन करा. क्वालिटीवर कधीच कॉम्प्रोमाइज. आज सुरुवातीच्या काळात मी चांगली क्वालिटी दिली, आज माझा बेस तयार झालाय म्हणून मी
तिथे काहीतरी करू शकते का, तर तसं नाहीये. सो बिझनेस, यू शुड रन युअर बिझनेस एथिकली. हे माझं स्वतःचा एक्सपिरियन्स आहे माझा, एथिकलीच. आणि जसं आता तुम्ही कसं काय आता बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचवता तुमचा माल किंवा तुमचं जे प्रोडक्ट आहे ते ऑल ओव्हर इंडिया कसं पोहोचतं? आता कसं आहे, ह्याच्यामध्ये मी जेव्हा बिझनेस 2020 मध्ये सुरू केला, तेव्हा पण मी सुरुवातीला एक छोटी माझी वेबसाईट लॉन्च केली होती. कारण माझं सुरुवातीपासूनच एक विजन होतं की मला बिझनेस सगळीकडे पोहोचवायचा आहे माझा. तेव्हा ठाण्यामध्ये छोटा बेस एक तयार झालाच होता आणि त्या बेसच्या आधारे मी ठाण्यात एक स्टोअर पण ओपन केलं होतं पाचपाखड एरियामध्ये. आणि त्याचबरोबर सायमल्टेनियसली मी एक ई-कॉमर्स वेबसाईट पण लॉन्च केली होती की जेणेकरून हे प्रोडक्ट सगळ्या भारतभर पोहोचले पाहिजेत. आणि आत्ताच रिसेंटली आम्ही ती वेबसाईट रिव्हॅम्प केली की कसं आहे, आपल्याला जसं अप टू डेट राहायला पाहिजे. जसं आता खूप सारे कस्टमरचे प्रेफरन्सेस बदललेले आहेत, म्हणजे त्या 4 वर्षामध्ये पण खूप सारे फरक होतात. तर त्या अनुषंगाने आम्ही आमची वेबसाईट डेव्हलप अशी केली की जे कस्टमरला खूप इझिली हँडल करता आली पाहिजे. इझिली त्यांना ऑर्डर, जसं तुम्ही बाकीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑर्डर टाकून घरपोच मिळवता, तसंच आमच्या केसरबाग.in वरती पण तुम्ही कधीही तुमचे ऑर्डर्स टाकून तुम्हाला भारतभरात कुठेही डिलिव्हरी फ्री मिळू शकता. ग्रेट. कारण की मी ठाण्यामध्ये राहत होती, तर मॅडम कडूनच तेल घेत होती जेवण बनवायचं, स्वयंपाक बनवायचं. आणि आता मी पुण्याला आहे, तर मी बरं झालं मी ऑनलाईन ऑर्डर करेल आता. यू कॅन एनी टाइम ऑर्डर. आणि बाकीच्या प्रेक्षकांनाही सांगेल की ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये मॅडमचं सगळं डिटेल तर देईलच, त्यांच्या वेबसाईटचं, त्यांच्या कंपनीचं, त्यांचं स्वतःचा इवन फोन नंबर वगैरे, तर तुम्ही ते ऑर्डर करू शकता. मॅडम तुमचे फ्युचर प्लॅन काय आहेत? फ्युचर प्लॅन आता 1-2 आमचे स्टोअर डेव्हलप झालेले आहेत. आणि आता माझा असा फ्युचर प्लॅन आहे की माझं एक इंटरनल प्रोसेसिंग युनिट मी टाकतेय ठाण्यामध्ये. जसं फॉर एक्झाम्पल, पहिला आता आम्ही चक्की फ्रेश आटा आम्ही लोकांना आमचा द्यायचा आहे की म्हणजे इतका फ्रेश आटा की ऑर्डर आल्यानंतर आम्ही ती आमच्या इंटरनल चक्कीवरती प्रोसेस करून आम्ही लोकांच्या किचनमध्ये पोहोचवणार. तर त्यासाठी आम्ही आमचं इंटरनल प्रोसेसिंग युनिट आटाचं आम्ही टाकतोय सध्या. त्यानंतर केसरबाग हा मला केवळ एक रिटेल स्टोअर, एक सुपर मार्केट असं डेव्हलप करायचं नाहीये. तर मला केसरबाग हा एक ब्रँड म्हणून डेव्हलप करायचा आहे की जेणेकरून कधीही ऑर्गॅनिक फूड प्रोडक्ट्स किंवा कुणी जर बघितलं तर त्याच्यामध्ये केसरबागचं नाव हे नेहमी टॉपला असलं पाहिजे, अशी माझे एक स्वप्न आहे. तर त्यासाठी मी केसरबागला एक ब्रँड म्हणून डेव्हलप करतेय. आणि जेव्हा ब्रँड मधून डेव्हलप तुम्हाला करायची असेल तर कुठलीही गोष्टी, तर त्याच्या पॅकेजिंगवर पण तेवढंच काम करायला लागतं. म्हणजे तुम्ही आतमध्ये कितीही चांगली वस्तू देताय, पण जर का त्याचं पॅकेजिंग नीट नसेल तर ती लोकांपर्यंत पोहोचायला थोडेसे अडथळे येतात. असं हे मी माझ्या 4 वर्षाच्या अनुभवातून शिकली आहे. तर त्यासाठी आम्ही पॅकेजिंगचं एक ऑटोमेशन युनिट, ऑटोमॅटिक युनिट आम्ही टाकतो आहोत, जिथे टचलेस सगळं पॅकिंग होईल, प्रिंटिंग होईल. हे सगळं काम आता सध्या चालू आहे आणि नेक्स्ट मंथ एंड पर्यंत आमची हे फुल्ली फ्लेज प्रोसेसिंग युनिट फंक्शनल होईल. ओके. आता हे जे प्रोडक्ट घेणारे हा काही एक पर्टिक्युलर क्लासचा आहे का इन जनरल सगळेच आहेत? ऍक्च्युली आता कोविडच्या नंतर लोकांमध्ये हेल्थ अवेअरनेस इतका आलेला आहे की असा क्लासशी रिलेटेड राहिलेल्याच नाही आहेत या गोष्टी. जरी आता हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत, कोल्ड प्रेस ऑइल हे रिफाइंड ऑइल पेक्षा नक्कीच थोड्या प्रमाणात महाग असतात, पण माझे बरेचसे कस्टमर आहेत जे लोअर क्लास मधून पण येतात. ओके. पण ते आर व्हेरी पर्टिक्युलर की आम्हाला कमी खायचंय पण चांगल्याच क्वालिटीचं खायचंय, इतके ते कॉन्शियस आहेत लोक. आणि त्याच्यामुळे हा अवेअरनेस खूप आता आलेला आहे की चांगलं फूड खाणं हे खरोखर किती गरजेचं आहे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये तेच पैसे खर्च करण्यापेक्षा आपण जर तेच चांगल्या प्रोडक्ट वरती केले तर नक्कीच आपल्याला फायदेशीर राहतं, हे आता खूप लोकांना समजलेलं आहे. बरोबर. तुम्हाला काय सजेशन द्यावं असं वाटेल महिलांसाठी? हा आपला शेवटचा प्रश्न आहे. तर महिलांसाठी मला सगळ्यात पहिलं तर हे सुरू करायला, येस आता मला सगळ्यात पहिलं हे शेअर करायला आवडेल की प्रत्येक महिला ही उपजतच एक चांगली एंटरप्रेनर स्किल घेऊनच जन्माला आलेली असते. ओके. बघा, आपण सगळ्या स्त्रिया ज्या आहेत त्या किती ठिकाणी आपण एक ऍट अ टाइम किती गोष्टी हँडल करत असतो, मल्टीटास्किंग ज्याला म्हणतात. आपण ऑफिसमध्ये बसलेला असतो पण आपल्या डोक्यात ऑफिसचं काम तर करतच असतो,
पण आपल्या डोक्यात चालू असतं आता घरामध्ये मुलांचं काय चालू असेल, त्यांच्यानंतर मला घरी जाऊन रात्रीला काय डिनरला बनवायचं आहे, इथंच थांबत नाही तर उद्या सकाळच्या मला टिफिनला काय द्यायचं आहे, त्यांना किती वाजता मला बाहेर पोचवायचं आहे, स्कूल बस कितीला येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मागे बॅक ऑफ द माइंड चालू असतात की नाही, ह्या सगळ्यांचाच एक्सपिरियन्स असेल, राईट. तर हे जे मल्टीटास्किंग असतं, याचबरोबर आपण आपल्या नवऱ्याला पण काय आवडतं काय नाही आवडत त्याच्या पण आवडी आपण जोपासत असतो. आपल्या घरातल्या मोठी सिनियर सिटीजन्स असतात, त्यांच्यासाठी काय काय करायचंय बाबा, त्यांच्या काय डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट असतात, हे पण सगळं आपण हँडल करत असतो. याच बरोबरीनं आजकालच्या आपण स्त्रिया सगळ्या इतक्या स्वतःबद्दल जागरूक आहोत की आपल्याला सगळ्यांना स्वतःच्या हेल्थवर पण तेवढंच काम आपण करतो. आपल्याचे योगा क्लासेस असतात, जिमला जायचं असतं, हे सगळं आपण सगळं छानपणे हँडल करत असतो, बरोबर आहे. आपल्याला या 24 तासात आपण कसं ह्याचं युटिलायझेशन काय किती कुठल्या वेळेत कम्प्लीट करायचंय ह्याचं नॉलेज आपल्याला सगळ्यांना जन्मजात असतं. त्यामुळे मी तर म्हणेन की स्त्रीला वेगळं परत एंटरप्रेनर स्किल शिकवायची खरंच गरज नसते. ती जन्मच त्या क्वालिटीज घेऊनच जन्माला आली असते. त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीने ह्या बिझनेसमध्ये यावं असं मला वाटतं. आणि छोट्या छोट्या प्रमाणात काही ना काहीतरी आपलं स्किल त्यामध्ये वापरून आपण नक्कीच बिझनेस करू शकतो. अगदी छोटा मसाला जर का तुम्हाला एखादी चटणी खूप छान बनवता येत असेल तर ती पण तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता, त्याचा पण बिझनेस होऊ शकतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं तर हेच आहे की स्त्रियांनी आलं पाहिजे ह्याच्यामध्ये, बिझनेसमध्ये मॅक्झिमम स्त्रियांनी आलं पाहिजे. आणि त्यानंतर त्यामध्ये टिकून राहण्यासाठी 1-2-3 गोष्टी मी सजेस्ट करेल की जसं मी मगाशी पण सांगितलं की पेशन्स, हे मी स्वतः शिकलेली गोष्ट आहे की तुम्हाला तो पेशन्स ठेवता आला पाहिजे, कन्सिस्टन्सी ठेवता आला पाहिजे, क्वालिटी कंट्रोल ठेवता आलं पाहिजे. हे सगळं जर आपण ठेवलं तर नक्कीच आपण सक्सेसफुली बिझनेस. आणि एक चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे प्रोडक्ट आपण इंट्रोड्यूस करतोय त्याच्याबद्दलचं इन डेप्थ थरो नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. की आता फॉर एक्झाम्पल जसं मी ऑइल इंट्रोड्यूस केलं, सुरुवात मी ऑइलने केली, पण ऑइल म्हणजे काय इथपासून मी सगळं पहिलं शिकले. ऑइल आता लोकांना कसं असतं, सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला खूप अवेअरनेस क्रिएट करावा लागला ह्याच्याबद्दल, कारण आमची जी लाकडी घाण्यावरच्या तेलाची कॉम्पिटिशन कुणाबरोबर आहे तर रिफाइंड ऑइल बरोबर. मग आपल्याला पहिलं हे सांगता आलं पाहिजे की रिफाइंड ऑइल का नाही वापरलं पाहिजे आणि लाकडी घाण्याचं ऑइल का वापरलं पाहिजे. ऑइल म्हणजे काय, बेसिक ऑइल म्हणजे काहीच नाही, फॅट्स असतात. मग फॅट्स म्हणजे घाबरून जायचं का, तर नाही, फॅट्स हे पण शरीराला गरजेचे असतात. फॅट्समध्ये परत 2 प्रकार असतात, सॅच्युरेटेड फॅट, अनसॅच्युरेटेड. त्यातले सॅच्युरेटेड फॅट अवॉइड करायला पाहिजेत. अनसॅच्युरेटेड फॅट आर गुड फॅट्स. आणि रिफाईंड तेलामध्ये एक्झॅक्टली सॅच्युरेटेड फॅट हे जे असतात ते खूप जास्त प्रमाणात असतात आणि अनसॅच्युरेटेड कमी असतात, वेअरॅज लाकडी घाण्याच्या तेलामध्ये हे उलट असतं. आणि म्हणून हे कारण आहे की तुम्ही तेल तुमचं स्विच केलं की तुमच्या हेल्दी हॅबिट्स ऑटोमॅटिक डेव्हलप होतात. त्याच्यानंतर तुमच्या हेल्थला हे खूप बेनिफिशियल असतं. हे सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना तुमच्या कस्टमरला, आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं नॉलेज पहिला असणं खूप गरजेचं असतं. तेव्हा जाऊन मग लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील की हा खरंच आहे म्हणून, आणि मग ते हेल्प होते आपल्याला बिझनेस ग्रोथसाठी. बरं, तुमच्या प्रोडक्ट बद्दल थोडक्यात सांगा, म्हणजे की नक्की त्यांना काय करता एवढं त्या आयडिया येईल. म्हणजे प्रोडक्ट रेंज जी आमची आहे ती कम्प्लीट किचन मध्ये लागणारी A to Z प्रोडक्ट रेंज आहे. जसं ऑइलची कम्प्लीट रेंज आहे, 7 ते 8 प्रकारचे ऑइल आम्ही प्रोड्यूस ते करतो. सगळे घाण्यावरचे आहेत, रिफाइंड नाही. रिफाइंड ऑइलला यू शुड से नो टू रिफाइंड ऑइल्स. हे तेल आहेत, त्याच्यानंतर गीर गाईचं तूप आहे, त्यानंतर नॅचरल स्वीटनर आहेत जसं खांडसरी साखर आहे, ऑर्गॅनिक जॅगरी पावडर आहे, त्यानंतर हनी आहे, आणि त्या रोज लागणारी पिठं आहेत जी आम्ही इनहाऊस आता करतोय, सगळी फ्रेश सगळे भाजणी आहेत, जसं थालीपीठाची भाजणी आहे, आंबोळीचं पीठ आहे, हे सगळं फ्रेशली तुम्हाला मिळणार जसं आपण घरी करतो तसं. आणि याचबरोबर आमच्याकडे पूर्ण रेंज आहे ऑर्गॅनिक ग्रोसरीची, सगळ्या डाळी आहेत, कडधान्य आहेत, आणि सगळं केमिकल फ्री. व्हेरी गुड, म्हणजे पूर्ण ऑर्गॅनिकच तुमचं प्रोडक्ट आहे. येस, खूपच छान वाटलं मॅडम. आणि तुम्ही सगळं व्यवस्थित सांगितलं की महिलांबद्दल सांगितलं, आणि कसं महिलांनी पुढे गेलं पाहिजे आहे, किंवा कसा बिझनेसमध्ये पण काम केलं पाहिजे आहे, किंवा घर बघून पण तुमचा एक चांगलाच रोल मॉडेल आहे, आणि तुमच्या बहिणी तर ऑब्व्हियसली सगळ्याच रोल मॉडेल आहे.
आणि मला त्याच्यातून खूप चांगलं शिकायला पण मिळालेलं आहे. आणि मला पूर्णपणे म्हणजे एक हे आहे, होप्स आहे की तुम्ही पण याच्यातून काहीतरी चांगलंच घ्याल. आणि मॅडमला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर ज्या महिलांना किंवा पुरुषांनाही जर काही जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट बनवत आहेत किंवा त्यांना त्यांच्या बरोबर टाईप करायचे असेल तर मी त्यांचं डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची पूर्ण लिंक आणि डिटेल देईलच. तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ज्यांना विकत घ्यायचं पण असेल त्यांनी पण ऑनलाईनमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर एक धन्यवाद मॅडम, तुमचा वेळ दिल्याबद्दल, तुमचा अनुभव इथे शेअर केल्याबद्दल. आणि ह्याचबरोबर आपली ही चर्चा इथे संपवते असं मी सांगते. आणि पुढच्या वेळेस आपण नवीन एक व्यक्ती घेऊन येऊ. जी आपली सिरीज आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. आणि आपल्याला नवीन काहीतरी ही सिरीजच याच्यासाठी सुरू केली आहे की महिलांनी एंटरप्रिनरशिपमध्ये किंवा व्यवसाय मध्ये यावं जास्तीत जास्त महिलांनी, आणि स्वतः फायनान्शियली स्टेबल व्हावं. कारण की माझा उद्देशच आहे की महिलांनी फायनान्शियल इंडिपेंडन्स हा खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामुळेच हा यूट्यूब चॅनल आहे. आणि जे माझ्या प्रेक्षकांना खूप सारे धन्यवाद, कारण की माझे सबस्क्रिप्शन वाढत आहेत, माझे लायकिंग वाढत आहेत. आणि काल तर मला खूप मोठा शॉक मिळाला की 500च्या वर माझे आता ऑलमोस्ट 570 पर्यंत माझे जात आहे. तर मला खूपच आनंद होत आहे की लोकांना मी जे करत आहे त्याच्याबद्दल विश्वास येत आहे. आणि जे माझे ज्या पण महिलांना मी आणत आहे त्यांनाही त्या आवडत आहेत असं मला वाटतंय. तर धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. आणि असेच सबस्क्रिप्शन वाढत जाऊ द्या आणि तुमचं प्रेम असंच वाढत जाऊ द्या त्याचबद्दल. आणि मॅडम आपण इथेच थांबूया. थँक्यू थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.